नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 12वी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी त्यांचा रिझल्ट कसा चेक करू शकतात आणि त्यासाठी म्हणजे त्यांचा रिझल्ट चेक करण्यासाठी त्यांना कुठल्या वेबसाईटवर रिझल्ट पाहता येईल। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही तुमचा रिझल्ट कुठे चेक करू शकता हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच 12वी बोर्डाचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागू शकतो अशी शक्यता आहे आणि 12वी बोर्डाचे निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर याचा अपडेट ही आपण आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच टेलिग्रामला देणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला 10वी आणि 12वी बोर्डाच्या निकालाबद्दलची माहिती सर्वात अगोदर मिळेल। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू की 12वी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर तुम्ही रिझल्ट म्हणजे निकाल कुठे चेक करू शकता। तर 12वी बोर्डाचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला यायचं आहे maharresult.nic.in म्हणजे maharesult.nic.in या वेबसाईटवर यायचं आहे आणि तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर 12वी बोर्डाचा रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट हा 1 वाजता डिक्लेअर केला जातो। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला 1 वाजता या वेबसाईटला रिफ्रेश करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल। तुम्हाला इथं तुमचा रोल नंबर, तुमच्या आईचं नाव म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा तुम्हाला रिझल्ट पाहायचा आहे त्या विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि त्याच्या आईचे नाव टाकायचे आहे आणि व्ह्यू रिझल्टवर क्लिक करायचे आहे। व्ह्यू रिझल्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट दिसेल। तो रिझल्ट तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। तर दुसरी वेबसाईट कुठली आहे याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर दुसरी वेबसाईट आहे hscresult.mkcl.org। ही जी वेबसाईट आहे ती MKCL ची आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता HSC ऑनलाईन रिझल्ट फॉर 2024 विल बी अनाउन्स्ड सून। तुमचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं रिफ्रेश करायचं आहे आणि रिफ्रेश केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल। त्यामध्ये तुमचा सीट नंबर म्हणजे विद्यार्थ्याचा सीट नंबर टाकायचा आहे आणि आईचं नाव टाकून व्ह्यू रिझल्ट यावर क्लिक करायचं आहे। त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट शो होणार आहे। रिझल्ट शो झाल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट आउट काढून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। अशा प्रकारे तुम्ही या 2 वेबसाईटवरून 12वी बोर्डाचा निकाल चेक करू शकता। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की तुमचा 12वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या वेबसाईटवर रिझल्ट चेक करायचा आहे आणि तो कसा चेक करायचा आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।